दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांविषयी ट्विट करून काय भावना व्यक्त केल्यात पाहूया। महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नातं जपून होते। राजकारणासोबत त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती। व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचं सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येतं। महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू। तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना होते। ती सिंहगर्जना आजही घुमतीये आणि त्याच सिंहगर्जनेमुळे महाराष्ट्र सुरक्षित आहे असं सामनानं अग्रलेखात म्हटलंय। शिवसेनेचा लढा जाती आणि प्रांतीय नाही तर रोजीरोटीचा आणि मान सन्मानाचा आहे असं सामनानं म्हटलंय। सामनाच्या अग्रलेखातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन शिवसेना प्रमुखांना एकत्र मानवंदना देतील। यापेक्षा बाळासाहेबांच्या वाढदिवसाची सुंदर भेट कोणती असू शकेल। बाळासाहेबांनी शिवसेना जन्माला घातली नसती तर महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणसाचं उच्चाटन झालं असतं। आज बाळासाहेब नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेली शिवसेना सदैव मराठी माणसाच्या रक्षणाचंच काम करीत आहे। महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्राची सिंहगर्जना, ती आजही घुमतीये। या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित राहिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत। आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदे मंत्रालयात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहणार आहेत। मंत्रालयातल्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री कुलाबा इथल्या रिगल सिनेमाजवळ असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करणार आहेत। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे। आपण पाहूया। सुप्रिया सुळे लिहितात, शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती। राजकारणापलीकडेही त्यांनी स्नेहबंध जपले। तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली। त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला। अशा या व्यक्तिमत्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंनी देखील एक पोस्ट केली आहे। आज निष्ठा विकल्या जातात, तत्व फेकून दिली जातात असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी देखील एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। आज अनेकांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलंय। आज त्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे आणि त्यानिमित्त अनेक आठवणींना उजाळा दिला जातोय। राज ठाकरे यांनी जरी शिवसेनेपासून वेगळं होत स्वतःचा पक्ष काढला असला तरी बाळासाहेब ठाकरे, त्यांची कला, त्यांचे विचार या सगळ्यावरती राज ठाकरेंचं जे प्रेम आहे ते सातत्यानं दिसून आलेलं आहे। आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय। आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगदी ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजलं जातं। बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असल्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या।
त्यांना स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते. आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नामफलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. आपण राज ठाकरेंचं ट्विट पाहूया. आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय. प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं. यावरती राजकारणाच्या फुटपट्ट्या असतात, असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.